सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू करण्याबाबत वित्त मंत्रालयाकडून मोठी अपडेट। तर जाणून घेणार आहोत याविषयीची सविस्तर माहिती। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 8व्या वेतन आयोगाबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे। त्याच माहितीची एक सविस्तरपणे एकंदरीत आपण आज आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा। चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया। 8वा वेतन आयोग लागू करण्याबाबत केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून आताची मोठी अपडेट समोर येत आहे। राज्यसभेत 8व्या वेतन आयोग बाबत 6/2/2024 रोजी विचारण्यात आलेल्या अतारांकित प्रश्न 395 बाबत वित्त मंत्रालय राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांच्याकडून प्रतिउत्तर देण्यात आलेले आहे। 7व्या वेतन आयोगास सन 2026 मध्ये 10 वर्ष पूर्ण होतील। यामुळे आता नवीन वेतन आयोगाची स्थापना यावर्षी होईल अशी अपेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांची होती, परंतु या अपेक्षांवर वित्तमान केंद्रीय सरकारकडून मान्यता दिलेली नाही। यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबतची अपेक्षा पुन्हा लांबणीवर जाणार आहे। राज्यसभेत विचारण्यात आलेल्या अतारांकित प्रश्न 395 मंगळवार यामध्ये पहिला प्रश्न विचारण्यात आला होता की 7व्या CPC वर आधारित वेतन आणि भत्त्यांच्या सुधारणेस कधी मंजुरी मिळेल। यावर राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिले की सदर वेतन आणि भत्त्यांच्या सुधारणेला मंजुरी देताना केंद्रीय मंत्रिमंडळाने सदर मुद्द्यांचा विचार केलेला नाही। तसेच उपप्रश्न क्रमांक 2 मध्ये विचारण्यात आला होता की सरकार वेतन आयोगाचा भार उचलण्याच्या स्थितीत नसल्यामुळे 8वा केंद्रीय आयोग स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन आहे का। या उपप्रश्नाला उत्तर देताना वित्त मंत्री पंकज चौधरी यांनी नमूद केले की 8वा वेतन आयोगाबाबत कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही। तसेच यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की जर 8वा वेतन आयोगाबाबत प्रस्ताव विचाराधीन नसेल तर भारत हे जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था असून गेल्या 30 वर्षात अभूतपूर्व महागाईचा सामना करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा का करीत नाहीत, असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता। यावर देखील प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही असेच उत्तर केंद्रीय वित्त राज्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहे। या संदर्भातील अतारांकित प्रश्न आणि उत्तराची प्रत आपण पुढील प्रमाणे पाहू शकता। तर ही ती प्रत आहे बघा। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ फायनान्स डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर यामध्ये इन्फॉर्मेशन रिगार्डिंग 8th पे कमिशन यामध्ये देण्यात आलेला आहे। यामध्ये पॉइंट्स ABCD अशा 4 पॉइंट्सच्या आधारावर एकंदरीत प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्यांची उत्तरे या ठिकाणी ABCD या आधारावर देण्यात आलेली आहेत। तर एकंदरीत आपण एक याद्वारे कल्पना करू शकतो की 8वा वेतन आयोग लागेल आणि पुन्हा पगारांमध्ये भरघोस वाढ होईल अशी जी एक सरकारी कर्मचाऱ्यांची आस होती ती सध्या तरी पूर्णत्वास जाताना दिसत नाही। कारण केंद्रीय सरकार याबाबत उदासीन असून कोणतीही अशी 8व्या वेतन आयोग लागू करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन नाही हे यावरून स्पष्ट होताना दिसते। आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण बाकीचेही महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहून घेऊ शकता। अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।